हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तिचं नाव आहे लिटल स्टार अगस्त्य. सो फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत आहात ना? मी पण मजेत आहे. आय होप तुम्हीसुद्धा मजेत असणार. फ्रेंड्स, सकाळची सुंदर सुरुवात झाली आहे. सूर्योदय हळूहळू उगवत आहेत आणि सकाळचे हे दृश्य खरंच खूप सुंदर दिसते. अशी शांत सकाळ आणि फ्रेश हवा मनाला वेगळीच शांती देते. आणि आजचा व्लॉग मी सकाळी सकाळी सुरू केला आहे, कारण आज आपण जाणार आहोत भुईमुगाच्या शेंगा काढायला. गावाकडची मज्जा, शेतातील धमाल आणि खूप सुंदर मोमेंट्स पाहायला मिळणार आहेत. चला तर मग सुरू करूया आजचा विलेज व्लॉग. फ्रेंड्स, अगस्त्यचे पप्पा, आजोबा आणि काका आमच्या आधीच शेतात गेलेले आहेत आणि आम्ही आता घरातील काम आवरून लवकरच शेतात जाणार आहोत. सो चला तर मग तुम्ही व्लॉग कंटिन्यू करा. फ्रेंड्स, मी, अगस्त्यची आजी आणि अगस्त्य आता शेताच्या दिशेने निघालो आहोत. सकाळची फ्रेश हवा आणि गावाकडचं वातावरण एकदम मस्त वाटते. रस्त्यातील हिरवळ, शांत वातावरण आणि पक्ष्यांचा आवाज मनाला खूप छान वाटतो. गावाकडच्या छोट्या छोट्या गोष्टींची मजा काही वेगळीच असते. फ्रेंड्स, ही आहे आमची छोटीशी नदी, म्हणजे छोटा ओढा. आता शांत आणि सुंदर दिसतोय, पण पावसाळ्यात इथे खूप पाणी असतं. पावसाळ्यात या ओढ्याचं रूप पूर्ण बदलून जातं. भरपूर पाणी, वाहणारा प्रवाह आणि आसपासचं हिरवंगार वातावरण खूप सुंदर दिसतं. फ्रेंड्स, आपण शेताच्या अगदी जवळ आलो आहोत. आजूबाजूला हिरवळ आणि गावाकडचं सुंदर वातावरण एकदम मनाला प्रसन्न वाटतंय. आपण आता थोड्या वेळातच शेतात पोहोचणार आहोत. फ्रेंड्स, हे बघा आपलं शेत. इथेच आपण भुईमूग लावला आहे. हे जे आपल्याला सुंदर पीक दिसतंय ना, त्यामागे अगस्त्यच्या आजी आजोबांची खूप मेहनत आहे. या पिकासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले आहेत. रात्रीच्या वेळी पाणी द्यावं लागलं, खुरपणी करावी लागली आणि दिवस रात्र मेहनत करावी लागली. म्हणूनच आज हे पीक इतकं सुंदर दिसतंय. शेतीतील प्रत्येक पीक हे फक्त मातीतूनच नाही, तर मेहनत, संयम आणि प्रेमानं उभं राहतं. चला तर मग त्यांना आपण थोडी मदत करूयात. फ्रेंड्स, हे अगस्त्यच्या हातात जे आहे ते कशासाठी वापरतात तुम्हाला माहिती आहे का? आमच्याकडे रात्रीच्या वेळी वन्य प्राण्यांचा खूप त्रास होतो. ते शेतात येऊन पिकांचं नुकसान करतात. म्हणून त्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी याचा वापर केला जातो. याचा आवाज केल्यावर प्राणी शेतात येणं टाळतात. आता याचा आवाज कसा येतो ते तुम्हीही बघू शकता.
फ्रेंड्स, कसा वाटला मग आवाज? तुमच्याकडे याला काय म्हणतात ते कमेंट करून नक्की सांगा. आमच्याकडे तरी याला भोंगा किंवा सायरन असे म्हणतात. इकडे पहा फ्रेंड्स, अगस्त्य आणि अगस्त्यच्या पप्पांची फुल मस्ती सुरू आहे. आणि मी, अगस्त्यची आजी, आजोबा आणि काका भुईमुगाच्या शेंगा काढण्यात बिझी आहोत. अगस्त्यचे आजोबा रोज रात्री शेतात झोपायला यायचे, कारण शेताचं वन्य प्राण्यांपासून संरक्षण करणं खूप महत्त्वाचं आहे. रात्रीच्या वेळी प्राणी शेतात येऊन पिकांचे खूप नुकसान करतात, म्हणून ते इथेच झोपायचे, इथेच थांबायचे. म्हणूनच इथे त्यांच्यासाठी एक खाट टाकलेली आहे. हे बघा, आपल्या भुईमुगाला किती भरपूर शेंगा लागल्या आहेत. इतक्या सुंदर शेंगा पाहून खूप आनंद होतोय. या सगळ्या मागे खूप मेहनत, काळजी आणि रात्रंदिवस केलेले कष्ट आहेत. शेतीमागे किती मेहनत आणि काळजी असते हे अशा छोट्या छोट्या गोष्टींमधून कळतं. त्या मेहनतीचं फळ पाहून मन खरंच खूप समाधानी झालं. हे बघा, इथे शेंगाचे वेल उपटून ठेवले आहेत. आता यामधून शेंगा वेगळ्या काढायच्या आहेत. हे बघा, हे कांदे देखील आपल्या शेतातले आहेत. आता हे कांदे पण आपल्याला घरी घेऊन जायचे आहेत. फ्रेंड्स, आता आपण थोडंसं पाणी पिऊन जेवण करण्यासाठी घरी जाणार आहोत. आतापर्यंत खूप काम झालं आहे आणि आता थोडी विश्रांती पण गरजेची आहे. सो जेवण करून पुन्हा आपण शेतात परत येणार आहोत, कारण अजून थोडं काम बाकी आहे आणि तेही पूर्ण करायचं आहे. चला तर मग थोडा ब्रेक घेऊया आणि नंतर पुन्हा कामाला सुरुवात करूया. आता आपण आपल्या घराच्या दिशेने निघालो आहोत. आजूबाजूचा परिसर पण खूप छान दिसत आहे. फ्रेंड्स, आता फक्त 5 मिनिटातच आपण घरी पोहोचणार आहोत. सो ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. स्टे ट्यून. आता आपण घरी पोहोचलेलो आहोत. आता आपण जेवण करूया. तिथं सर्व जेवणाचं सामान आणून ठेवले. आता जेवू आपण. परी, जेवण केलं का तू? हां, मोठ्यानं बोल ना. काय खाल्लं? शेवगा शेंगाची. ओके. इथे थोडेसे शेंगाचे वेल आणलेत आम्ही शेंगा खाण्यासाठी घरी.
फ्रेंड्स, आता जेवण करून आणि थोडासा आराम करून पुन्हा शेतात आलो आहोत आणि उरलेलं काम पण पूर्ण करायचं आहे. इथे शेंगाचे वेल तयार ठेवले आहेत. आता ते ट्रॅक्टरमध्ये भरून घरी घेऊन जायचे आहेत आपल्याला. ट्रॅक्टरवाला दादा पण आपल्याला थोडी हेल्प करतोय. चला तर मग आपलं काम फटाफट पूर्ण करूया. फ्रेंड्स, आता उरलेलं काम पूर्ण झालं आहे आणि शेंगाचे सगळे वेल आता ट्रॅक्टरमध्ये भरले आहेत. आता ते आपल्याला आपल्या घरी न्यायचे आहेत. चला तर फ्रेंड्स, मग आता आपण पण घरी निघूयात. तर फ्रेंड्स, बघू शकता अशा प्रकारे आमच्या भुईमुगाच्या शेंगा भरून झालेल्या आहेत ट्रॅक्टरमध्ये. आता आम्ही चाललेलो आहेत घरी आणि आता संध्याकाळचे आता वाजलेले आहेत 6. ठीक आहे, आमचं दिवसभराचं काम झालेलं आहे. फ्रेंड्स, हा ब्लॉग मी इथेच एंड करते. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत टाटा, बाय बाय, टेक केअर.